नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडींवर प्रश्न या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। चला तर पाहूया प्रश्न पहिला असा आहे, सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? प्रश्न पहिला असा आहे, 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक बी, अमिताभ बच्चन यांना। प्रश्न दुसरा असा आहे, कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? प्रश्न दुसरा असा आहे, कोकणाच्या दक्षिणेजवळून कोणती नदी वाहते? ऑप्शन क्रमांक ए, तेरेखोल ही नदी कोकणाच्या जवळून वाहते। प्रश्न तिसरा असा आहे, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे? प्रश्न तिसरा असा आहे, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक डी, 1972 साली। प्रश्न चौथा असा आहे, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न चौथा असा आहे, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक डी, रायगड येथे। प्रश्न पाचवा असा आहे, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे? प्रश्न पाचवा असा आहे, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक सी, कोल्हापूर येथे। प्रश्न सहावा असा आहे, महात्मा गांधीजीच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक सी, वर्धा येथे। प्रश्न सातवा असा आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? प्रश्न सातवा असा आहे मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान हे। प्रश्न आठवा असा आहे, खालीलपैकी कोणती गर्दा हिंदी महासागरात आहे? प्रश्न आठवा असा आहे, खालीलपैकी कोणती गर्दा ही हिंदी महासागरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक डी, सुदाही। प्रश्न नवा असा आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न नवा असा आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली आहे? ऑप्शन क्रमांक सी, 1761 साली। प्रश्न 10वा असा आहे, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे? प्रश्न 10वा, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक डी, 26 नोव्हेंबर 1949 साली। प्रश्न 11वा असा आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? प्रश्न 11वा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक बी, 288 इतकी। प्रश्न 12वा असा आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ तर ही पदवी कोणी परत केली? प्रश्न 12वा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ तर ही पदवी कोणी परत केली? ऑप्शन क्रमांक डी, रवींद्रनाथ टागोर यांनी। प्रश्न 13वा असा आहे, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? प्रश्न 13वा असा आहे, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? ऑप्शन क्रमांक बी, लुंबिनी येथे। प्रश्न 14वा असा आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? ऑप्शन क्रमांक डी, ई, श्रीधरन। प्रश्न 15वा असा आहे, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? प्रश्न 15वा असा आहे, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक बी, 1911 साली।
प्रश्न 16 आहे, खालीलपैकी हिंदी महासागरातील पवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? प्रश्न 16 आहे, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? ऑप्शन क्रमांक सी मालदीव हे. प्रश्न 17 आहे, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? प्रश्न 17 आहे, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? ऑप्शन क्रमांक सी 13. प्रश्न 18 आहे, एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते आहेत? प्रश्न 18 आहे, एलपीजी गॅसचे घटक प्रमुख कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक सी प्रोपेन व ब्युटेन हे 2 एलपीजी गॅसचे प्रमुख घटक आहेत. प्रश्न 18 आहे, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? प्रश्न 18 आहे, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून भारतामध्ये पाळला जातो? ऑप्शन क्रमांक बी 21 ऑक्टोबर. प्रश्न 19 आहे, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? प्रश्न 19, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक हे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक डी डेसिबल हे. प्रश्न 20 आहे, महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न 20 आहे, महाराष्ट्राचे उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक ए पुणे येथे. प्रश्न 21 आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलेले आहे? प्रश्न 21 आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलेले आहे? ऑप्शन क्रमांक बी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी. प्रश्न 22 आहे, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोणास म्हटलेले आहे? प्रश्न 22, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोणास म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक बी मार्क झुकेरबर्ग यांना. प्रश्न 23 आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? प्रश्न 23 आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? ऑप्शन क्रमांक सी सानिया मिर्झा यांनी. प्रश्न 24 आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? प्रश्न 24 आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? ऑप्शन क्रमांक बी 9 ते 13 ही सर्वात मोठी संख्या आहे. प्रश्न 25 आहे, खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे? प्रश्न 25 आहे, खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक बी तो हा सर्वात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रश्न 26 आहे, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणते आहे? प्रश्न 26, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ए सातत्य दर्शक हे खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. प्रश्न 27 आहे, गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत? प्रश्न 27, गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत? ऑप्शन क्रमांक बी विशेषण. प्रश्न 28 आहे, युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? प्रश्न 28, युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन क्रमांक डी तत्सम या प्रकारचा. प्रश्न 29 आहे, मराठीतील वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? प्रश्न 29, मराठीतील वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? ऑप्शन क्रमांक सी एकूण 52 वर्ण आहेत. प्रश्न 30 आहे, मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश आहे? प्रश्न 30 आहे, मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक ए एकूण 2 स्वरादीचा समावेश आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला
कमेंट करून नक्कीच कळवा. आणि चला भेटूया आपण पुढील नेक्स्ट व्हिडिओ.